मात्र गेल्या 8 दिवसांपासून अमृतसरकरांना जो आहे तो काल रात्री दिलासा पाहायला मिळाला, कारण काल रात्री कोणताही ब्लॅकआउट जे आहे अमृतसर शहरामध्ये झालं नाही। पाकिस्तानकडून खरं तर सीमारेषेवरती जो गोळीबार किंवा ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न होत होता तो प्रयत्न काल रात्री थांबला आणि त्यामुळे अमृतसर शहरामध्ये सीमालगतच असणारे हे अमृत शहर जे आहे काल कोणत्याही पद्धतीचं ब्लॅकआउटमध्ये गेलेलं पाहायला मिळालं नाही। मात्र सध्या आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये नागरिक जे आहे ते हळूहळू बाहेर पडतायत। दुकानं उघडण्याची वेळ 10ची आहे, त्यामुळे 10 नंतर आपल्याला स्पष्ट होईल की आज जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती येतंय का। मात्र सकाळच्या सत्रामध्ये अनेक नागरिक जे आहेत ते आपापल्या कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडतायत। अमृतसर शहरामध्ये सातत्यानं पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक जो आहे तो करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि त्यामुळेच अमृतसर शहर जे आहे ते रेड अलर्टमध्ये होतं। अमृतसर शहर जे आहे ते अजूनही रेड अलर्टमध्येच आहे। मात्र सकाळचं जनजीवन जे आहे ते हळूहळू पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते, कारण काल नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती, कारण युद्धबंदी जी आहे ती घातल्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन जे आहे ते करण्यात आलं आणि त्यानंतर ड्रोन अटॅक जो आहे अमृतसर शहरावरती करण्याचा प्रयत्न झाला। अमृतसर शहराच्या जवळच काही भागामध्ये मिसाईलचे तुकडे जे आहे ते सुद्धा पडलेले आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे नागरिक जे आहे ते घराबाहेर पडत नव्हते। मात्र आता सकाळच्या सत्रामध्ये हळूहळू वाहनं जे आहेत ते रस्त्यावरती येत आहेत, नागरिक घराबाहेर पडत आहेत। 10 वाजता पूर्णपणे दुकानं उघडली जातात, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अमृतसर शहर जे आहे ते अजूनही आपल्याला रेड अलर्टमध्ये पाहायला मिळते। पाकिस्तानकडून जरी सुद्धा कुरापती थांबलेल्या असल्या तरी सुद्धा आपलं तिन्ही दल जे आहे ते सीमारेषेवरती अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। मात्र इथले नागरिक जे आहे ते सातत्यानं सांगतात की आमच्या मनामध्ये अजूनही भीती आहे, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये अमृतसर शहरामधलं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती येते, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमृतसर शहराला लागूनच असणारी जी अटारी बॉर्डर आपली भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे त्या अटारी बॉर्डरवरती सुद्धा आपल्याला तणावपूर्ण शांतता जी आहे गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळते। अमृतसर शहराच्या बाजूलाच असणाऱ्या भारत पाकिस्तान सीमेवरती सांबा सेक्टर येतं, त्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार जो आहे तो सीमारेषेवरती करण्यात येत होता, मात्र तो अखेर थांबलेला आहे आणि अमृतसर शहर जे ब्लॅकआउटमध्ये गेलेलं होतं काल कोणताही ब्लॅकआउट जो आहे अमृतसर शहरामध्ये झालेला पाहायला मिळाला नाही, त्यामुळे अमृतसरकरांना एक दिलासा जो आहे तो कालच्या रात्री आपल्याला पाहायला मिळाला।